संगमनेर नगर परिषद निवडणूक स्थायी पथकाची मोठी कारवाई, वाहनातून 15 लाखाची रोकड जप्त। संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नियुक्त करण्यात आलेल्या स्थायी संरक्षण पथकाने एक मोठी कारवाई करत एका 4 चाकी वाहनातून तब्बल 15 लाख रुपयाची रोकड जप्त केली आहे। ही रक्कम शहराच्या तेल व्यापारी ओंकारनाथ भंडारी यांची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। निवडणुकीच्या काळात अनधिकृत पैशाची हालचाल रोखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी स्थायी पथके तैनात करण्यात आले आहे। पथक प्रमुख मोहन यादवराव कडलक, प्रसाद भालेराव नवले आणि पोलीस कर्मचारी अनिल खताळ यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। MS17AZ 7183 या क्रमांकाच्या 4 चाकी वाहनातून ही मोठी रक्कम घेऊन जात असताना पथकाने त्यांना अडवले। अमृतवाहिनी कॉलेजपासून संगमनेर शहरात प्रवेश करत असतानाच स्थायी पथकाने संबंधित गाडीची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनामध्ये कोणतीही कागदपत्रे नसल्याने 15 लाख रुपयाची रोख रक्कम आढळून आली। ती तत्काळ जप्त करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। त्यांनी जप्त केलेली रोकड पुढील तपासणीसाठी शहर पोलीस ठाण्यात आणली। जप्त केलेली रक्कम निवडणुकीसाठी वापरली जाणार होती का, ती कुठून आणली गेली आणि कोणाकडे पोहोचवली जाणार होती, या सर्व बाबींचा कसून तपास DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली पथक काम करत आहे। निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली असून यामागील नेमका उद्देश काय हे तपासांती स्पष्ट होईल। जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे, संगमनेर।